नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहोत की कोंबडी पालन व्यवसाय कसा सेट करावा। मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण पहा, तेव्हा तुम्हाला कळेल की नेमकं आपल्याला व्यवसाय सेट करण्यासाठी काय काय करावं लागेल। सर्वात प्रथम कोणताही नवीन युवक असो, त्याच्या मनात या व्यवसायाबद्दल जेव्हा प्रथम इच्छा निर्माण होते की मला कोंबडी पालन करायचं आहे, त्यानंतर आपण काय करायला हवं। तर मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्ही या व्यवसायाबद्दलची माहिती गोळा करा, वेगवेगळ्या फार्म्सला व्हिजिट करा, ट्रेनिंग घ्या, अभ्यास करा आणि या व्यवसायाचे बारकावे समजून घेण्याचा प्रयत्न करा। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला कोणत्या ब्रीडमध्ये काम करायचं आहे ते तुम्ही ठरवा। उदाहरणार्थ, काही लोक ब्रॉयलरची फार्मिंग करतात, काही लोक क्रॉस गावरांची फार्मिंग करतात, फॉर एक्झाम्पल कावेरी, सोनाली वगैरे। काही लोक प्युअर गावरांमध्ये काम करतात। तर वेगवेगळ्या ब्रीडचे वेगवेगळे फायदे असतात, वेगवेगळे बारकावे असतात। तर त्यानुसार मित्रांनो प्लॅनिंग करा, त्या प्लॅनिंगनुसार त्याच्यावर तुम्ही काम करत राहा। मित्रांनो, हा व्यवसाय सुरू करताना पक्षी आपल्या घरी आणण्याच्या अगोदर आपल्याला अनेक प्रकारची पूर्वतयारी करावी लागत असते। फॉर एक्झाम्पल, सर्वात प्रथम जमीन आपण निवडा। अशी जमीन निवडा की ज्या ठिकाणी आपल्याला जाणं येणं सोयीचं असेल। थोडक्यात रोड टच जमीन असेल तर बेस्ट। त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था, विजेची व्यवस्था आहे का, नसेल तर ती व्यवस्था तुम्हाला करावी लागेल। त्याचप्रमाणे शेड। मित्रांनो, सुरुवातीलाच खूप मोठं शेड बांधू नका, स्टार्टिंग कमी पक्ष्यांनी करा आणि आपल्याला सुरुवातीला जेवढं शेड लागेल तेवढंच शेड त्या ठिकाणी बांधा आणि तेवढेच पैसे त्या ठिकाणी गुंतवा। त्याचप्रमाणे शेड बांधल्यानंतर तुम्हाला पोल्ट्रीसाठी लागणारी वेगळ्या प्रकारची साधनं असतील, म्हणजेच फीडर्स असतील, ड्रिंकर्स असतील, लाईट्स असतील किंवा इतर अनेक इक्विपमेंट्स असतील, ती तुम्हाला घ्यावी लागतील। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला ज्या ब्रीडमध्ये काम करायचं असेल त्या ब्रीडचे पक्षी तुम्ही बुक करा। आणि मित्रांनो, पक्षी घरी आणण्याच्या अगोदर ब्रूडिंगची पूर्ण तयारी त्या ठिकाणी असायला पाहिजे। त्याचप्रमाणे सुरुवातीलाच पक्षी लहान असताना त्या पक्ष्यांसाठी लागणारी महत्त्वाची जी काही औषधं असतात ती देखील अगोदरच आपण आणून ठेवा। आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या शेडवर पक्षी येण्या अगोदरच आपल्या सभोवतालच्या किंवा जवळपासच्या एखाद्या पशुवैद्यकीय डॉक्टरच्या संपर्कात राहा, केव्हाही तुम्हाला त्यांची मदत घ्यावी लागू शकते। त्यानंतर मित्रांनो, आपलं काम आपण प्रामाणिकपणे करत राहा, त्या कामातून अनुभव घ्या आणि वेगवेगळ्या प्रकारचा तुम्हाला अनुभव येत राहील, त्यातून शिका। आणि हे सर्व करत असताना तुमच्याकडनं काही चुका देखील होतील, त्या चुकांची दुरुस्ती करा। आणि मित्रांनो, एक लक्षात ठेवा, जर का तुम्हाला पक्षी जगवता आला तर समजायचं की तुम्ही या व्यवसायात 70% यशस्वी झालात। मग राहिलं काम 30%चं, ते म्हणजे मार्केटिंग। मग मित्रांनो, मार्केटिंग कशी करायची। सर्वात प्रथम आपल्या फार्मला काहीतरी तुम्ही नाव दिलंच असेल आणि त्या नावाने तुम्ही तुमच्या फार्मची जाहिरात करा। तुमच्या व्हॉट्सॲपला, फेसबुकला किंवा सोशल मीडियाच्या इतर ॲप्सवर ती जाहिरात सगळीकडे स्प्रेड करा, स्टेटसला ठेवा आणि तुमच्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांना देखील तुमच्या प्रोडक्टबद्दल माहिती द्या। मग ती अंडी असो किंवा पक्षी असो किंवा चिक्स असो। आणि अशा पद्धतीने हळूहळू स्टेप बाय स्टेप जर का मित्रांनो तुम्ही प्लॅनिंगनुसार आणि प्रामाणिकपणे काम केलं तर नक्कीच तुम्ही या व्यवसायामध्ये यशस्वी होऊ शकाल। धन्यवाद मित्रांनो।